क्वेश्चन नंबर 2 मधला एक लास्टचा क्वेश्चन राहिला आपला आणि तो क्वेश्चन आहे दिस y इज इक्वल टू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट रेस टू 4 इंटू स्क्वेअर रूट एक्स प्लस टॅन एक्स. ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचं तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला हे समजलं पाहिजे की एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा. काय सांगतो समजतं का बघा. ह्या ज्या तुम्हाला टर्म्स दिलेत त्यातल्या कुणाकुणाचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा. आता हे कशावर डिसाईड करणार आपण की कुणाकुणाचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा आहे. त्यांनी सांगितलेलं असेल की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, अदरवाइज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय और डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू झेड. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे ह्या क्वेश्चनमध्ये. म्हणजे काय करायचं आपल्याला, एक्स जिथं कुठं आहे तर प्रत्येक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा आहे बरोबर. मग कुठल्या कुठल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा आहे, ह्या पूर्ण ब्रॅकेटचा सॉल्व करायचा आहे आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचा सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. आता दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा आहे आणि दोन टर्म काय आलेत मल्टिप्लिकेशनमध्ये आलेत. ह्या केसमध्ये काय यूज करतो आपण, यू इंटू व्ही. हे क्लिअर आहे की यू इंटू व्ही कधी यूज करायचा. आपल्याला जर दोन टर्मचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा आहे आणि त्या दोन्ही टर्म जर मल्टिप्लिकेशनमध्ये येत असतील तर त्या केसमध्ये आपण काय करणार, यू इंटू व्ही यूज करणार. ठीक आहे. यू इंटू व्ही रूल काय आहे, यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू डिवायडेड बाय डी एक्स. म्हणजे पहिली टर्म ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर सेकंड टर्म ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. तेच करूया इथं आपण. काय येईल बघा, याला देऊया आपण इक्वेशन नंबर 1. इथं लिहूया की डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट काय होईल बघा, लेफ्ट साईडला येईल डी वाय डिवायडेड बाय डी एक्स. राईट साईडमध्ये काय चेंजेस होतील, फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट रेस टू 4 इंटू डी बाय डी एक्स ऑफ सेकंड टर्म दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस टॅन एक्स. ठीक आहे. प्लस इथं स्पेस कमी म्हणून मी इकडं लिहितो प्लस. आता सेकंड टर्म ॲज इट इज दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस टॅन एक्स. सेकंड टर्म ॲज इट इज आणि फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह कोणाचा येणार या टर्मचा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट रेस टू 4. ठीक आहे. एक्झाम्पल थोडंसं मोठं होतं आहे त्यामुळे काय करूया आपण, ह्याला पूर्ण इक्वेशनला देऊया आपण इक्वेशन 2. हे पूर्ण एक इक्वेशन आहे, ह्याला दिलं आपण इक्वेशन नंबर 2. आता हे जे इक्वेशन आहे आपण सेपरेटली सॉल्व करूया. पहिल्यांदा ही टर्म सेपरेटली सॉल्व करूया आणि त्यानंतर ही टर्म सेपरेटली सॉल्व करूया. ही पूर्ण टर्म सॉल्व करण्यापेक्षा काय करू आपण, एवढाच डेरिव्हेटिव्ह सॉल्व करूया. ठीक आहे. काय घेणार आपण इथं की लेट डी डिवायडेड बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट एक्स प्लस इथं आय थिंक स्क्वेअर रूट टॅन एक्स आहे. ओके. एक्स प्लस स्क्वेअर रूट टॅन एक्स इज इक्वल टू एवढं सॉल्व करून घेऊ आपण सेपरेटली. ओके. आता आपण असं कन्सिडर करूया, आता हे थोडंसं सॉल्व करायला डिफिकल्ट आहे. आपण एक एक स्टेप सॉल्व करत जाऊया, सिम्पल करत जाऊ. याला ह्या पूर्ण ब्रॅकेटमध्ये जर फक्त एवढा एक्स असता किंवा सॉरी पूर्ण स्क्वेअर रूटमध्ये जर एक्स असता तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला असता आपण 1/2 रूट एक्स. बघा इथं रूट एक्स आहे, इथं पण काय आलं असतं सेम टर्म फक्त 2 एक्स्ट्रा. मग या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, ह्या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 डिवायडेड बाय 2 इंटू ही जी टर्म आहे पूर्ण ॲज इट इज दॅट इज एक्स प्लस स्क्वेअर रूट टॅन एक्स. ठीक आहे. तर इंटू मी थोडंसं इथून स्टार्ट करतो, आपल्याला लिहायला थोडंसं सोपं जाईल. ठीक आहे. काय येणार 1 डिवायडेड बाय 2 इंटू ही टर्म ॲज इट इज दॅट इज एक्स प्लस रूट टॅन एक्स. आता बघा जो डेरिव्हेटिव्ह सॉल्व केला आपण तो फक्त ह्या स्क्वेअर रूट रिलेटेड सॉल्व केला, आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतलाच नाही. म्हणून काय करतो आता परत डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स कुणाचा, ह्या आतल्या टर्मचा दॅट इज एक्स प्लस रूट टॅन एक्स. ठीक आहे. विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इंटू रूट एक्स प्लस रूट टॅन एक्स इंटू आता डी बाय डी एक्स ऑफ दिस टर्म एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 प्लस रूट टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 रूट टॅन एक्स. ह्यातली कुठली जरी स्टेप समजत नसेल तुम्हाला मला विचारा, कॉमेंट करून विचारा, अदरवाईज मेसेज करून विचारा किंवा कॉलही करू शकता. ठीक आहे.
1 डिवायडेड बाय 2 इंटू रूट टॅन एक्स. आता परत बघा आपण इथं जो डेरिव्हेटिव्ह घेतला तो फक्त या स्क्वेअर रूट रिलेटेड घेतला, ह्या टॅन एक्सचा घेतलाच नाही आपण, म्हणून काय येणार अजून एक टर्म दॅट इज अ डी डिवायडेड बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स विच इज इक्वल टू, थोडंसं या साईडला सॉल्व करतो मी, काय येणार बघा डी डिवायडेड बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट एक्स प्लस रूट टॅन एक्स इज इक्वल टू ही टर्म ॲज इट इज 1 डिवायडेड बाय 2 इंटू रूट ऑफ एक्स प्लस रूट टॅन एक्स. त्यानंतर सेकंड ब्रॅकेट पण ॲज इट इज दॅट इज 1 प्लस 1 डिवायडेड बाय 2 इंटू रूट टॅन एक्स. ओके, आता परत राहिलेली टर्म ती आहे डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. ओके, तर डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार सेक स्क्वेअर एक्स. हे झालं आपला फायनल आन्सर. ठीक आहे, कशाचं फक्त एवढं सॉल्व केलं. आता आपण ह्याला देऊया आपण इक्वेशन नंबर नेक्स्ट दॅट इज इक्वेशन नंबर 3. आता अजून एक डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा, कुठला हा डेरिव्हेटिव्ह अगेन नाउ डी डिवायडेड बाय डी एक्स ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट रेस टू 4 इज इक्वल टू. आता परत इथं जो यूज करणार आपण रूल तो रूल आहे एक्स रेस टू एनचा. एक्स रेस टू एनचा रूल काय असतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. रूल पाठ करू नका, समजून घ्या. काय केलं आपण, जी पॉवर होती पॉवर किती होती एन, ती पॉवर पहिल्यांदा लिहून घेतली. आता इथं पॉवर किती आपली 4 आहे, पॉवर लिहून घेऊया 4. त्यानंतर एक्स ॲज इट इज म्हणजे इथं जी टर्म होती ती टर्म ॲज इट इज, आपला ब्रॅकेट ॲज इट इज 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. त्यानंतर काय केलं पॉवरमधून 1 मायनस केलं, आपली पॉवर किती आहे 4, त्यातून जर 1 मायनस केलं तर काय येईल 4 मायनस 1 3. समजतं आहे. ओके, त्यानंतर बघा आता जो डेरिव्हेटिव्ह सॉल्व केला आपण तो डेरिव्हेटिव्ह फक्त पॉवर रिलेटेड होता. हा जो ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेतलाच नाही आपण, म्हणून परत काय करावं लागेल ह्या पूर्ण टर्मचा ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय येणार डी डिवायडेड बाय डी एक्स इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स विच इज इक्वल टू नेक्स्ट 4 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब. ही टर्म ही पूर्ण टर्म ॲज इट इज लिहिली मी. आता या पूर्ण ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आता हा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे इथं लिहितो मी, कॉस स्क्वेअर एक्सला आपण असं पण लिहू शकतो कॉस ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आणि याचा इथं आपण यूज करूया एक्स रेस टू एनचा. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. म्हणजे पहिल्यांदा पॉवर लिहायची आणि त्यानंतर पॉवरमधून 1 मायनस करायचं. पॉवर किती आहे 2 आहे. ठीक आहे, इंटू कॉस एक्स आणि पॉवरमधून 1 मायनस केला म्हणजे 2मधून जर 1 मायनस केला तर आन्सर काय येणार 1. म्हणजे कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतं 2 कॉस एक्स. लिहू मी इथं 2 कॉस एक्स. पण अजून एक टर्म राहिली, काय राहिला आता सांगा. इथं जो डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तो फक्त पॉवर रिलेटेड होता, ह्या कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतलाच नाही, म्हणून काय करायचं आता कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एक लास्ट टर्म दॅट इज अ डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. जर तुम्ही व्यवस्थित इंटरेस्ट घेऊन केलं तर एकदम इंटरेस्टिंग असा पेपर आहे. मॅथमॅटिक्सचा 2चा जो पेपर आहे, तुम्ही जर सकाळी एखादं एक्झाम्पल सॉल्व करायला बसला तर पूर्ण लेसन कधी संपेल कधी संध्याकाळ होईल हे पण समजणार नाही तुम्हाला. इतका इंटरेस्टिंग असा पेपर आहे. पण जर तुम्हाला नाही समजलं याच्यात काय तर भरपूर तुम्ही टाईम वेस्ट घालवला तरी पण तुम्हाला काहीच सॉल्व होणार नाही. समजतं. त्यामुळे या ज्या टर्म्स आहेत त्या थोड्या थोड्या समजून घेण्याचा ट्राय करा. एकदम इंटरेस्टिंग असा पेपर आहे. मॅथ्स सेकंड एकदम इंटरेस्टिंग पेपर, म्हणजे कॅल्क्युलसचा जो पार्ट आहे तो तर एकदम इंटरेस्टिंग आहे. ओके, एक टर्म राहिले तेवढी सॉल्व करून घेऊया आपण. 4 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब 0 प्लस 2 कॉस एक्स दॅट इज 2 कॉस एक्स अँड डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. संपला आन्सर. हेच असेल आपलं फायनल आन्सर. ह्याला देऊया आपण इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 कशासाठी सॉल्व केलेत आपण. इक्वेशन नंबर 2 मध्ये रिक्वायरमेंट होती, मग आता पुटअप करून घ्या. इथं फक्त काय लिहिणार आपण की पुट
इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 इन इक्वेशन 2. सिम्पल आहे. पुटअप करून घ्या या इक्वेशनमध्ये. ठीक आहे, जमेल एवढं पुटअप करायला. 3ची व्हॅल्यू इथं पुटअप करा, इक्वेशन नंबर 3 इथं पुटअप करा, इक्वेशन नंबर 4 इथं पुटअप करा. ह्या दोन टर्म ॲज इट इज राहणार, जे काय असेल ते आपलं ॲन्सर असेल. क्लिअर आहे. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये परत तोच क्वेश्चन आहे की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण याच्यामध्ये मॅक्सिमम लॉगॅरिथमचा यूज केला आहे. त्यामुळे आपल्याला लॉगचे बेसिक रूल माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी तो तुम्हाला थोडेसे लॉगचे रूल लिहून देतो जर तुमचे विसरले असतील तर. ठीक आहे, लॉग ए इंटू बी जर असं असेल तर आपल्याला लिहिता येईल लॉग ए प्लस लॉग बी. जर असं असेल की लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बी तर आपल्याला लिहिता येईल की लॉग ए मायनस लॉग बी. देन अजून एखादा रूल लॉग ऑफ यम रेस टू ए असेल तर ए इंटू लॉग यम, म्हणजे जर पॉवरला काय असेल तर ते आपण इथं मल्टिप्लिकेशनला आणतो. त्यानंतर एक इम्पॉर्टंट रूल आहे लॉग ऑफ ए लॉग ऑफ बी टू द बेस ए इज इक्वल टू हा चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला. हा जो फॉर्म्युला लिहितो मी तो आपण ह्या एक्झाम्पलमध्ये यूज करणार आहे. चेंज ऑफ बेस. चेंज ऑफ बेसला काय करणार आपण, दिस लॉग बी डिवायडेड बाय लॉग ए. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युले एवढे नोटेड पाहिजेत. हे जर फॉर्म्युले क्लिअर असतील तर पूर्ण क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला लॉगॅरिथमचा फॉर्म्युला येत नाही म्हणून कुठेही अडणार नाही. ठीक आहे, ओके, त्याचा यूज करूया आपण. आता इथं बघा ॲक्च्युली हे वाय इज इक्वल टू आहे. ह्याला देतो मी इक्वेशन नंबर 1 किंवा नेक्स्ट देऊ इक्वेशन. काय करूया आपण, ह्याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊया. ह्याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सॉल्व करणं थोडंसं हार्ड जाईल. त्यामुळे काय करू आपण, दिलेला क्वेश्चन थोडा सिम्प्लिफाय करूया. तर कसा करणार बघा सिम्प्लिफाय. दिस वाय इज इक्वल टू लॉग 3. आता याचा चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला यूज करूया. इथं काय केलं होतं, लॉग बी टू द बेस ए होतं, लॉग बी डिवायडेड बाय लॉग ए होतं. मग इथं काय करणार, लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग 5. एक नेक्स्ट फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. आता नेक्स्ट फॉर्म्युला कुठला आहे, हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो की लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बी. आता इथं आपला हा लॉग आहे, ह्याला ए कन्सिडर करू आणि ह्याला बी कन्सिडर करू. ठीक आहे, तर काय होईल लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बी. हा फॉर्म्युला लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बी. काय असतं, लॉग ए मायनस लॉग बी. पहिली टर्म लॉग ए, लॉग म्हणजे आपला हा पहिला लॉग ए. ए म्हणजे कुठली टर्म आहे, पहिली टर्म, दॅट इज लॉग एक्स. ठीक आहे, मायनस काय होणार, लॉग ए मायनस लॉग बी, दॅट इज लॉग ऑफ बी. बी मीन्स दिस टर्म, दॅट इज लॉग ऑफ 5. ही टर्म क्लिअर आहे सगळ्यांची. काय केलं की लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बीला काय असतं, लॉग ए मायनस लॉग बी. आता इथं परत एकदा आपण चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला यूज करू शकतो. काय होणार की लॉग ऑफ लॉग एक्स आणि लॉग ऑफ 3, लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ 3 मायनस हे राहू द्या ॲज इट इज लॉग 3 इंटू लॉग 5. ठीक आहे, ओके. ॲक्च्युली हे असेल लॉग 3 इंटू लॉग 5, बेस नाही त्याचा तो. ओके, लॉग 3 मायनस लॉग 3 इंटू लॉग 5 आला. आता इथं आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह सॉल्व करू शकतो. याला देऊया इक्वेशन नंबर 1. इथं लिहूया आपण की डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट काय येणार, लेफ्ट साईडला dy डिवायडेड बाय dx, राईट साईडला काय येणार dy dx ऑफ फर्स्ट टर्म, दॅट इज लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग 3. आता हा जो डिवाइड आहे लॉग 3 आहे तो कॉन्स्टंट आहे आणि डेरिव्हेटिव्हमध्ये आपण कुठलाही कॉन्स्टंट ठेवत नाही. म्हणजेच काय येणार, ही टर्म हा जो 1 डिवायडेड बाय लॉग 3 आहे तो ॲज अ कॉन्स्टंट बाहेर येईल. म्हणजे 1 अपॉन लॉग 3 इंटू dy dx ऑफ लॉग एक्स मायनस, आता याला पण डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायला लागेल याचा पण, म्हणजे येणार डी डिवायडेड बाय dx ऑफ लॉग 3 इंटू लॉग 5 which is equal to 1 divided by log 3 into derivative of this term. आता ही जी टर्म आहे या टर्मला जर आपण x कन्सिडर केला तर log of x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन x. म्हणजे इथं काय येणार 1 अपॉन लॉग x. पण ह्या टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह काढलाच नाही म्हणून काय येणार परत
डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. आता लॉग थ्री एक काहीतरी कॉन्स्टंट येईल, लॉग फाईव्ह पण एक कॉन्स्टंट येईल आणि कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट टर्म काय येणार कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय असतं 0, जिथं काय येणार 0. ठीक आहे ओके. थोडे एक 2-3 टर्म राहिलेत तेवढे सॉल्व्ह करून घेऊ आपण. dy by dx is equal to 1 divided by log 3 into 1 divided by log x into तर d divided by dx of log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 divided by x आणि त्यानंतर एक आहे -0 नाही लिहिलं तर चालेल. हे असेल आपला हा जो आहे तो फायनल डेरिव्हेटिव्ह आणि हीच आपली फायनल स्टेप आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला सब क्वेश्चन 2 आहे. आता इथं थोडंसं आधी सिम्प्लिफिकेशन करून घेऊया त्यानंतर सॉल्व करूया. ॲक्च्युली ते ब्रॅकेट आहे ओके. थोडंसं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे. लॉग ऑफ ई रेस टू 3x इंटू 3x - 4 ब्रॅकेट रेस टू 2 डिवायडेड बाय 3 इंटू आता जो क्यूब रूट आहे क्यूब रूट रिमूव्ह करून टाकू आपण. ॲक्च्युली सगळ्यांना माहीत असेल, जरी माहीत नसेल तर मी सांगतो लक्ष द्यायचं की स्क्वेअर रूट एक्स म्हणजेच आपण लिहू शकतो एक्स रेस टू 1 डिवायडेड बाय 2. हे जर क्यूब रूट असेल क्यूब रूट ऑफ एक्स तर आपण लिहू शकतो एक्स रेस टू 1/3. हे जर 4th रूट ऑफ एक्स असेल तर आपल्याला लिहिता येईल एक्स रेस टू 1 डिवायडेड बाय 4. हे जर 5th रूट ऑफ एक्स असेल तर आपल्याला काय लिहिता येईल एक्स रेस टू 1 डिवायडेड बाय 5. आता आपल्याकडे बघा इथं क्यूब रूट आहे मग क्यूब रूट रिमूव्ह करूया आणि त्याच्या रिप्लेसमेंटला काय लिहूया रेस टू 1 डिवायडेड बाय 3. बघा क्यूब रूट असेल तर काय लिहिणार आपण रेस टू 1 डिवायडेड बाय 3 ओके. आता इथं लिहितो मी 2x प्लस 5 ब्रॅकेट रेस टू 1 डिवायडेड बाय 3. आता बघा एक फॉर्म्युला लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बीचा यूज करूया. लॉग ऑफ ह्या पूर्ण टर्मला ए कन्सिडर करू पूर्ण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला बी कन्सिडर करूया. लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बीचा फॉर्म्युला काय असतो लॉग ए मायनस लॉग बी विच इज इक्वल टू लॉग ए म्हणजे पूर्ण न्यूमरेटर काय येणार ई रेस टू 3x इंटू 3x - 4 ब्रॅकेट रेस टू 2 डिवायडेड बाय 3 मायनस हा झाला लॉग ए मायनस लॉग बी दॅट इज लॉग ऑफ 2x प्लस 5 ब्रॅकेट रेस टू 1 डिवायडेड बाय 3 ओके. अजून थोडंसं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे. ह्या टर्मला जर मी ए कन्सिडर केला आणि या पूर्ण टर्मला जर मी बी कन्सिडर केला तर काय होईल फॉर्म्युला लॉग ऑफ ए इंटू बी आणि लॉग ऑफ ए इंटू बी काय असतं लॉग ए प्लस लॉग बी. सगळे फॉर्म्युले लिहून दिले होते मी तिथं. काय येणार लॉग ए म्हणजे लॉग ऑफ ई रेस टू 3x प्लस लॉग बी दॅट इज लॉग ऑफ 3x - 4 रेस टू 2/3 मायनस ही टर्म ॲज इट इज लॉग ऑफ 2x प्लस 5 ब्रॅकेट रेस टू 1 डिवायडेड बाय 3. आता इथं बघा लॉगॅरिथम आणि एक्सपोनेन्शियल कॅन्सल होईल तर असं कन्सिडर करा. अदरवाईज लॉग ईची व्हॅल्यू 1 असते असं कन्सिडर करा. ॲक्च्युली जिथं जिथं लॉगॅरिथम आणि एक्सपोनेन्शियल एकत्र येतील ते दोघं एकमेकाला कट करतील म्हणजे इथं लॉग आणि एक्सपोनेन्शियल कट होईल काय राहील फक्त 3x प्लस. आता इथं बघा एक फॉर्म्युला होता मी तुम्हाला सांगितलेला फॉर्म्युला की लॉग ऑफ सगळे फॉर्म्युले लिहून दिले तुम्हाला m रेस टू ए असेल तर काय करतो आपण हा जो ए आहे ह्याला इथं आणतो म्हणजे काय होईल ए इंटू लॉग m. सेम तीच प्रोसिजर करूया. इथं ही पॉवर आहे पॉवर काय करणार इथं आपण पॉवर इथं आणणार जस्ट काय होईल 2 डिवायडेड बाय 3 इंटू लॉग ऑफ 3x - 4 मायनस 1 डिवायडेड बाय 3 इंटू लॉग ऑफ 2x प्लस 5. सिम्पल आहे. आता ह्या पूर्ण इक्वेशनला देऊया आपण इक्वेशन नंबर 1 आणि इथून पुढे डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करूया. आता डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करणं एकदम इझी आहे. इथे लिहितो मी की डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x वी गेट काय येणार बघा 3 इंटू कुठलाही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हमध्ये ठेवायचा नाही कॉन्स्टंटला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचं ठीक आहे. 3 इंटू डी डिवायडेड बाय डी एक्स इंटू एक्स. हां मी आता एक स्टेटमेंट सांगितलं की कुठल्याही कॉन्स्टंटला
डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये ठेवायचं नाही, त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचं. पण कधी जर तो कॉन्स्टंट कुठल्याही व्हेरिएबलच्या मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर. काय सांगतो समजतंय? हा कॉन्स्टंट ह्या व्हेरिएबलच्या मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणून त्याला आपण आउटसाईड घेतलं. पण जर सपोज केस अशी आहे की फक्त आपल्याकडे एवढंच आहे किंवा फक्त एवढंच आहे आपल्याकडं, तर त्याला काय बाहेर घेणार? त्याला डेरिव्हेटिव्हमध्येच ठेवायचं आणि त्याचा आन्सर 0 किंवा त्याचा डेरिव्हेटिव्ह नाही सॉल्व केला, डायरेक्ट आन्सर 0 लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आय थिंक प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण केलं आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ log 3 × log 5 इज 0. ओके. 3 × d/dx ऑफ x प्लस हा 2/3 पण आउटसाईड येणार डेरिव्हेटिव्हच्या. काय येणार? कारण ह्या व्हेरिएबलच्या मल्टिप्लिकेशनमध्ये 2/3 × d/dx ऑफ log ऑफ 3x - 4 मायनस इथला 1/3 पण आउटसाईड येणार. 1/3 × d/dx ऑफ log ऑफ 2x + 5. which is equal to 3 × d/dx ऑफ x, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येणार? 1 येणार. प्लस एकदम बेसिकपासून सांगतो तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतो? 1 येतो. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 कसा येतो? याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे कोणाला? तर असेल तर सांगतो तुम्हाला. x म्हणजेच काय? x⁻1. इथं फॉर्म्युला यूज करायचा x⁻n चा. x⁻n चा फॉर्म्युला n × x⁻n-1. म्हणजे काय केलं? पॉवर मल्टिप्लिकेशनमध्ये. इथं पॉवर किती आहे? 1 लिहिली मल्टिप्लिकेशनमध्ये. त्यानंतर पॉवरमधून 1 मायनस, पॉवरमधून 1 मायनस, विच इज इक्वल टू 1 × x⁻1 - 1 म्हणजेच 0. 1 × x⁻0 इज 1. आन्सर इज 1. समजतंय? डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 कसा आला आहे? ओके. पाहिजे असेल तर लिहून घ्या. 3 × काय आला? 1 प्लस आता 2/3 × प्लस 2 / 3 × डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ समथिंग. लॉग ऑफ समथिंग काय आलं की इथं जे काय ना ते खाली लिहून घ्यायचं. म्हणजेच काय येणार? 1 / 3x - 4. पण आता काय झालं? ह्या 3x - 4चा आपण डेरिव्हेटिव्ह सॉल्व केलाच नाही, म्हणून परत 3x - 4चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच d/dx ऑफ 3x - 4 प्लस काय येणार बघा? दिस -1/3 ॲज इट इज. इथं -1/3 ॲज इट इज. लॉग ऑफ बघा या ब्रॅकेटमध्ये लॉग नंतर काय आलं तर काय सांगितलं तुम्हाला ते खाली लिहून घ्यायचं. म्हणजेच काय येणार? 1 / 2x + 5 × d/dx ऑफ काय येणार? ह्या ब्रॅकेटमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह अजून घेतलाच नाही आपण, म्हणून परत ब्रॅकेटमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 2x + 5. एक लास्ट स्टेप सॉल्व करायची आपल्याला आणि आन्सर आहे आपलं दॅट इज 3 + 2/3 × 1 / 3x - 4 d/dx ऑफ 3x - 4. 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 ॲज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे टर्म आली 3. -4चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0 येणार कारण कॉन्स्टंट आहे. नेक्स्ट -1 / 3 1 / 2x + 5 × d/dx ऑफ 2x + 5. 5चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 2xचा येणार 2. क्लिअर आहे? तिथे एखादा ॲडजस्टमेंट जर सिम्प्लिफिकेशन काय करायचं असेल तिथला 3 आणि इथला 3 कॅन्सल आणि इथं 1/3 × 2 म्हणजेच 2 / 3. एक स्टेप सॉल्व करायची असेल तर सॉल्व करून लिहू शकताय, पण हीच आपली फायनल स्टेप असेल. समजतंय? बऱ्याच लोकांना मॅथमॅटिक्स 2 हा पेपर थोडासा हार्ड जातो बऱ्याच लोकांना. आता तो पेपर हार्ड जातो म्हणजे पेपर हार्ड आहे का? तो नाही आहे. मग तरी पण तुम्हाला का अवघड जातो? तो जो पेपर आहे तो अवघड का जातो? ॲक्च्युली माझ्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग पेपर कुठला असेल तुमच्या पूर्ण 12thमध्ये तर मॅथमॅटिक्स 2 हा सगळ्यात इंटरेस्टिंग पेपर आहे. मग आपल्याला हार्ड का जातो आहे? ॲक्च्युली हा जो पेपर आहे तो एवढा अवघड नाही, पण तरी पण तुम्हाला अवघड जातो आहे का? तर त्याचं रिझन असं आहे की तुमचे बेसिक कच्चे. आता बघा प्रिव्हियसमध्ये आपण जे काही एक्झाम्पल सॉल्व केले त्यात लॉगॅरिथमच्या कन्सेप्ट यूज केल्या. जर तुमचे लॉगॅरिथमचे फॉर्म्युलेच पार्ट नसतील तर तुम्हाला इथं काय सॉल्व करतो ते समजणारच नाही. ठीक आहे? त्यामुळे माझी एक सवय अशी आहे मी प्रत्येक वेळेस एखादा आर्टिकल सॉल्व करायचं असेल तर त्याचे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला आधी लिहून देतो. ठीक आहे? आता इथं बघा
पूर्ण डेरिव्हेटिव्हमध्ये जर तुमचा ट्रिग्नोमेट्री परफेक्ट असेल, मी काय सांगतो बघा, ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले म्हणजे साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय आहे, कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय आहे, साइन 2 थिटाचा, साइन 3 थिटा, टॅन 2 थिटा, देन टॅन 3 थिटा, साइन ए प्लस बी काय असतं, साइन ए इंटू साइन बी काय असतं, हे जे फॉर्म्युले आहेत हे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले जर तुमचे क्लिअर असेल तर 90% डेरिव्हेटिव्ह कव्हर झाला तुमचा. डेरिव्हेटिव्हमध्ये मॅक्सिमम हार्ड केसेस काहीच नाहीत. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो तुम्हाला, तुमचे ट्रिग्नोमेट्रीमध्ये फॉर्म्युले पार्ट नसतात, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, त्यामुळं जर तुम्हाला हे हार्ड वाटत असेल किंवा थोडंसं अवघड जात असेल तुम्ही काय केलं पाहिजे, पहिल्यांदा ते ट्रिग्नोमेट्रीचे सगळे फॉर्म्युले पहिल्यांदा पाठ करा. बाय हार्टच पाहिजे, ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बाय हार्टच पाहिजेत. CET सुद्धा यूज होतात ह्या फॉर्म्युले. ठीक आहे, ओके. आता इथं आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस कॉस ऑफ 3x डिवायडेड बाय 2 अँड स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस कॉस ऑफ 3x डिवायडेड बाय 2. इथं ट्रिग्नोमेट्रीचं एक फॉर्म्युला यूज होतं आणि फॉर्म्युला असा आहे की 1 मायनस कॉस एक्स इज इक्वल टू असतं 2 साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 2 अँड 1 प्लस कॉस एक्स हा फॉर्म्युला आहे 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 2. हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. आता हे तुम्हाला फॉर्म्युले जर माहीत नसतील का हे फॉर्म्युले तुमचे पार्टच नसतील तर हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ, आता 1 मायनस कॉस ऑफ 3x बाय 2 आहे. ठीक आहे, ह्या पूर्ण 3x बाय 2ला आपण एखादी टर्म कन्सिडर करून टाकू किंवा इथं 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला काय आहे 2 इंटू साइन स्क्वेअर. आधी तेवढं लिहून घेऊया. इथं काय लिहिणार पहिल्यांदा 2 इंटू साइन स्क्वेअर. ठीक आहे, इथं पण काय प्रॉब्लेम. त्यानंतर इथं एक्स होता त्या एक्सला डिवाइड बाय 2 केला. आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे 3x बाय 2 आहे, मग त्याला 2ने डिवाइड करायचं म्हणजे काय होणार 3x डिवायडेड बाय 2 आणि डिवायडेड बाय 2. ही झाली आपली टर्म. ओके, आता इथं 1 प्लस कॉस आहे. 1 प्लस कॉस असेल तर 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. पहिल्यांदा एवढंच लिहून घेऊ 2 इंटू कॉस स्क्वेअर एवढंच लिहूया म्हणजेच काय येणार 2 इंटू कॉस स्क्वेअर. ओके, त्यानंतर काय आहे इथं एक्स होता इथं एक्स बाय 2 आहे. आपल्याकडे 3x बाय 2 आहे म्हणजेच काय येणार 3x बाय 2 डिवायडेड बाय 2. जो काय अँगल असेल त्याला 2ने डिवाइड करायचं आहे. बघा इथं एक्स होता त्याला 2ने डिवाइड केलं. जो काय अँगल असेल त्याला 2ने डिवाइड करायचं आहे. आपला अँगल होता 3x बाय 2 त्याला मी 2ने डिवाइड केलं. ओके, बेसिक टर्मपासून समजून घ्या. कुठली जी स्टेप आहे ती जम्पिंग स्टेप करणार नाही मी. लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू साइन स्क्वेअर 2 इंटू साइन स्क्वेअर 3x बाय 2 डिवाइड बाय 2. इथला 2 आणि इथला 2 काय होईल 3x डिवायडेड बाय 4. माइंडमध्ये कोणी 2ला 2 कॅन्सल केलं नाही ना. ओके, 2ला 2 नाही कॅन्सल होत इथं. नाव 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू कॉस स्क्वेअर 3x डिवायडेड बाय सेम इथं काय येणार 4. ओके, आता काय करूया याचे 2 स्क्वेअर रूट आहेत. तर 2 स्क्वेअर रूटच्या रिप्लेसमेंटला एकच स्क्वेअर रूट देऊया. काय होईल y इज इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू साइन स्क्वेअर 3x डिवायडेड बाय 4. हे करता येईल ना, 2 स्क्वेअर रूटचा एक स्क्वेअर रूट. हा फॉर्म्युला माहिती आहे ना, स्क्वेअर रूट a डिवायडेड बाय स्क्वेअर रूट b. जर असेल तर आपल्याला असं लिहिता येईल स्क्वेअर रूट ऑफ a डिवायडेड बाय b. हे 2 स्क्वेअर रूटचा एक स्क्वेअर रूट आपल्याला तयार करता येतो. ओके, 2 साइन स्क्वेअर 3x डिवायडेड बाय 4 आणि इथं 2 कॉस स्क्वेअर 3x डिवायडेड बाय 4. ठीक आहे, नेक्स्ट y इज इक्वल टू लॉग ऑफ 2 गेट कॅन्सल अँड साइन स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर. पण ते राहू दे, आधी साइन डिवायडेड बाय कॉस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा काय असतं टॅन थिटा. हे जर मी साइन स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर घेतलं तर काय होणार इकडं काय होणार टॅन स्क्वेअर. ओके, म्हणजे काय येणार इथं स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर 3x डिवायडेड बाय 4. आता इथला स्क्वेअर आणि इथला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे टर्म काय येणार y इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन ऑफ 3x डिवायडेड बाय 4. ह्याला देऊया इक्वेशन नंबर 1. समजतं का बघा टर्म काय केलं सिम्पली स्क्वेअर रूट आणि इथला स्क्वेअर कॅन्सल झाला. ठीक आहे,
आता याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करूया आपण की डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy डिवायडेड बाय dx इज इक्वल टू काय येणार इथं. आता लॉग असेल, प्रिव्हियसमध्ये सांगितलं तुम्हाला लॉग जर असेल तर लॉगच्या ब्रॅकेटमध्ये जे काय आहे ते पहिल्यांदा खाली लिहून घ्या, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह. किंवा एक स्टेप आपण वाढवूया, काय होणार इकडं डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ टॅन ऑफ 3x डिवायडेड बाय 4. ओके, लॉगच्या ब्रॅकेटमध्ये जे काय आहे ते खाली लिहून घ्यायचं, म्हणजेच काय येणार टॅन ऑफ 3x डिवायडेड बाय 4. आणि परत ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला आपण, म्हणून ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह टॅन ऑफ 3x डिवायडेड बाय 4 विच इज इक्वल टू दॅट 1/tan म्हणजेच काय असतं कॉट असतं, कॉट डिवायडेड बाय 3x डिवायडेड बाय 4. त्यामुळे सांगितलं तुम्हाला ट्रिग्नोमेट्री परफेक्ट पाहिजे. 1 डिवायडेड बाय टॅन म्हणजेच काय कॉट. ठीक आहे, तर डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ 3x डिवायडेड बाय 2. टॅन ऑफ 3x डिवायडेड बाय 2चा टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक स्क्वेअर आणि इथला 3x डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. परत हा 3x डिवायडेड बाय 2चा डेरिव्हेटिव्ह अजून घेतलाच नाही आपण, म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू कॉट ऑफ 3x डिवायडेड बाय 2 इंटू सेक स्क्वेअर 3x डिवायडेड बाय 2. ओके, आता डी बाय डी एक्स ऑफ 3/2 आउटसाईड येणार आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1, म्हणजे इथं टर्म काय येणार 3 डिवायडेड बाय 2. अजून जर थोडं सिम्प्लिफिकेशन, आता ॲक्च्युली लास्ट स्टेप आहे, तरी पण जर तुम्हाला काय सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर काय करू शकतो बघा आपण. कॉस नाही, हे कॉट आहे. कॉट म्हणजेच काय असेल कॉस डिवायडेड बाय साईन, म्हणजे कॉस 3x डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय साईन 3x डिवायडेड बाय 2 इंटू सेक. सेक म्हणजे काय असतं 1 डिवायडेड बाय कॉस, म्हणजे काय करता येईल आपल्याला की 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर 3x डिवायडेड बाय 2 इंटू 3 डिवायडेड बाय 2. इथला एक कॉस कॅन्सल होईल, टर्म काय येईल 1/साइन इंटू कॉस, दॅट इज 1 डिवायडेड बाय साइन 3x डिवायडेड बाय 2 इंटू कॉस 3x डिवायडेड बाय 2 इंटू 3 डिवायडेड बाय 2. आपण एक मिस्टेक केली, मिस्टेक अशी केली होती की 3/4 होतं, इथं घेताना आपण बाय मिस्टेकली 2 घेतलं होतं. इथं येणार 4, इथलं पण 4, इथं पण 4 आणि इथं पण 4. ठीक आहे, आता एक थोडीशी लास्ट स्टेप करूया आपण. ॲक्च्युली एक फॉर्म्युला आहे, परत एकदा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे 2 sin थीटा कॉस थीटा इज इक्वल टू साइन ऑफ 2 थीटा. 2 sin थीटा कॉस थीटा इज इक्वल टू साइन ऑफ 2 थीटा. मग आपल्याकडे इथं 2 नाही ह्या फॉर्म्युल्यात 2 sin थीटा कॉस थीटा करायला, मग काय करूया ह्याच्याकडून एक 2 घेऊया, ह्याच्याकडं 2च्या 2 टर्म्स आहेत ना 2 × 2, ह्याच्याकडून एक 2 घेऊया, म्हणजे इथं काय करूया इथं लिहूया 3/2 आणि इथं लिहूया 2. चालेल. आता 2 sin थीटा कॉस थीटा काय असतं साइन ऑफ 2 थीटा, दॅट इज 1 डिवायडेड बाय साइन ऑफ 2 इंटू 3x डिवायडेड बाय 2. आय थिंक इथं पण हे 4 येणार, हे आपण मिस्टेक केली सगळीकडेच, आपण म्हणजे मिस केली मिस्टेक. ओके, 4 4 इथं पण 4. ओके, इथं पण 4 आणि इथला 3/2 ॲज इट इज. ठीक आहे, एक स्टेप राहिले. आय थिंक इकडं तुम्हाला दिसत नसेल, मी इकडं सॉल्व करतो. एक स्टेप राहिले फक्त आपली. ओके, काय करूया बघा, इथं 2 आहे आणि इथं 4 आहे, म्हणजे 2/4 म्हणजेच काय येणार 1/2, म्हणजेच फायनल आन्सर dy डिवायडेड बाय dx इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2. हे कुठलं आलं 3 डिवायडेड बाय 2, हे पहिल्यांदा लिहून घेतलं मी. आणि इथं काय येणार साइन ऑफ 3x डिवायडेड बाय 2. 3x डिवायडेड बाय 2 कसं आहे ते समजतं आहे. इथं 2 डिवायडेड बाय 4 आहे, मग 2/4 म्हणजेच 1/2, म्हणजेच काय येणार 1 डिवायडेड बाय साइन ऑफ 3x डिवायडेड बाय 2. आणि हे असेल आपलं फायनल आन्सर.
क्वेश्चन नंबर 3 मधला हा सब क्वेश्चन 4 आहे. आता हे जर सॉल्व करायचं असेल तर आपल्याला करावं लागेल रॅशनलायझेशन. तर तुमच्या माइंडमध्ये एखादा क्वेश्चन येत असेल की आपल्याला कसं कळणार की ह्या एक्झाम्पलमध्ये रॅशनलायझेशन करायचं आहे. 2 टर्म सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, तुमचं जे लॉजिक आहे ते परफेक्टच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एक्झाम्पल बघितलं की तुम्हाला समजायला पाहिजे की इथं रॅशनलायझेशन करायचं आहे. आपल्याला कसं समजणार की इथं रॅशनलायझेशन करायचं आहे. टर्म्स व्यवस्थित बघा, इथं एक्स आहे, इकडं पण एक्स आहे, इकडे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे, इथं पण तीच टर्म आहे. अशा सेम टर्म्स आहेत, फक्त साईनमध्ये चेंज आहे. ह्या केसमध्ये आपल्याला रॅशनलायझेशन करावं लागतं. किंवा दुसरी गोष्ट, जर आपले लॉजिक व्यवस्थित चालत नाहीत, असं नाही की प्रत्येकाचे लॉजिक चांगले आहेत म्हणून त्याला स्कोर होतो, असं काही नाही. ठीक आहे, तुमचे लॉजिक चांगले नाहीत, त्या केसमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, जे बुकमध्ये एक्झाम्पल्स आहेत ते परफेक्टच केले पाहिजेत. ह्या टाईपचे एक्झाम्पल आलं तर तुम्हाला बोर्डमध्ये डायरेक्ट सॉल्व होईल. पण जर तुम्ही इथंच नाही सॉल्व केलं आणि तुमचे लॉजिक पण चालत नाहीत, मग तुम्हाला बोर्डमध्ये एक्झाम्पल ऑन द स्पॉट सॉल्व होणार नाही. समजतं? एक तर तुमचे लॉजिक परफेक्ट पाहिजेत किंवा तुमची प्रॅक्टिस भरपूर पाहिजे. हे एक्झाम्पल तुम्ही 2-3 वेळा सॉल्व केलेलं पाहिजे. ओके, नेक्स्ट. आता याचं रॅशनलायझेशन करायचं आपल्याला. ओके, y इज इक्वल टू, इथं लिहितो मी, याला देतो इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन 1 नेक्स्टला देऊया आपण. इथं लिहूया y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स इंटू. रॅशनलायझेशन करायचं आपल्याला. ह्या टर्मचं करूया. जस्ट काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स. रॅशनलायझेशन समजतं सगळ्याला. तर रॅशनलायझेशनमध्ये काय करतो आपण, इथलं जे मिडलचं साईन आहे ते फक्त चेंज करतो, बाकी टर्म ॲज इट इज. आणि इथं पण तीच टर्म, म्हणजे स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स. ओके, नाउ लॉग ऑफ ई आणि ई टर्म सेम आहे. ठीक आहे, एक्स आणि एक्स या 2 टर्म सेम आहेत. ह्या दोघांचं ज्यावेळेस मी मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस आन्सर काय येतं, एक्स स्क्वेअर. मग आपण काय करूया आता, डायरेक्ट त्याचा स्क्वेअर लिहून टाकू. दॅट इज एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय. ह्या टर्मला मी ए कन्सिडर करतो आणि या टर्मला बी कन्सिडर करतो. मग इथं पण एच आहे आणि इथं पण बीच आहे. ठीक आहे, एक फॉर्म्युला क्रिएट झाला. कुठला फॉर्म्युला क्रिएट होता बघा. आता तुम्ही हे ज्यावेळेस आपल्याला सॉल्व करायचं आहे, तुम्ही ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करून पण सॉल्व करू शकता. आता ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, ह्या पहिल्या टर्मने या दोघाला मल्टिप्लाय करायचं आणि सेकंड टर्मनं परत दोघाला मल्टिप्लाय करायचं. 4 टर्म येतील, त्यातला 2 कॅन्सल होतील, 2 राहतील. किंवा ही जी मी स्टेप सांगतोय तसं पण करू शकता. ए मायनस बी आणि ए प्लस बी, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. हे कशाचं एक्सपान्शन असतं, हे एक्सपान्शन आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ह्या टर्मचं. मग ह्या दोघांच्या रिप्लेसमेंटला आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहू शकतो. तर ए कशाला कन्सिडर केलं होतं, या टर्मला, त्याचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे कसाला समजतं का बघा. या टर्मचा ज्यावेळेस मी स्क्वेअर करणार आहे त्या स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाईल. इथं काय राहील, फक्त ही टर्म म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस काय टर्म काय होती, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर तर घेतला आपण, त्यानंतर मायनस आणि बी स्क्वेअर. बी कशाला कन्सिडर केलं, एक्सला, त्याचा स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर बघूया पुढं काय सॉल्व होतं अजून. लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय दिस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल्स, वी गेट ओनली ए स्क्वेअर. ठीक आहे, तर परत एक फॉर्म्युला यूज होईल. कुठला फॉर्म्युला यूज होईल, लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बी. काय असतो फॉर्म्युला, लॉग ए मायनस लॉग बी, दॅट इज लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग ऑफ ए स्क्वेअर. थोडं अजून सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे. हे जे 2 आहे तिथं येईल. कुठला फॉर्म्युला, लॉग ऑफ एम रेस टू ए असेल तर काय करणार आपण, ए इंटू लॉग ऑफ एम, म्हणजे ही टर्म इथं काय होईल, 2 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस लॉग ऑफ ए स्क्वेअर. याला देऊया इक्वेशन नंबर 1 आणि आता सॉल्व करूया. ठीक आहे, आता इथं काय लिहिणार आपण, की डिफरन्शिएट
इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय येणार आहे 2 इंटू लेफ्ट साईडचा डेरिव्हेटिव्ह येणार dy डिवायडेड बाय dx, राईट साईडचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू 2 आउटसाईड डेरिव्हेटिव्हच्या 2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर माइनस लॉग ए स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट dy डिवायडेड बाय dx देन 2 इंटू मी काय सांगितलं लॉगच्या ब्रॅकेटमध्ये जे काय ते खाली येणार म्हणजेच काय येणार 2 डिवायडेड बाय एक्स प्लस 2 डिवायडेड बाय एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पण ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतलाच नाही म्हणून परत एकदा ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस डी बाय डी एक्स ऑफ लॉग सॉरी इथंच डी बाय डी एक्स लिहायला पाहिजे होतं आपण डी बाय डी एक्स ऑफ लॉग ए स्क्वेअर. ए म्हणजे काय एक कॉन्स्टंट टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्मचा लॉग काय येतं कॉन्स्टंट म्हणजे ही पूर्ण टर्म काय होणार कॉन्स्टंट येणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय येतो 0 म्हणजे ही पूर्ण टर्म काय येणार 0. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला आपण नाही लिहायची फक्त इथे तुम्हाला समजावं म्हणून मी 0 लिहिलं आहे. ठीक आहे. 2 डिवायडेड बाय एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी बाय डी एक्स ऑफ ह्या दोन टर्मचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा. पहिल्यांदा एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 प्लस ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. परत ह्या आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतलाच नाही म्हणून परत त्याचा एकदा डेरिव्हेटिव्ह काय येणार डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. नेक्स्ट 2 डिवायडेड बाय एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 1 प्लस 1 डिवायडेड बाय 2 इंटू स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार 2x आणि ए स्क्वेअरचा 0 का ए स्क्वेअर काय आहे कॉन्स्टंट आहे. आणि ही असेल आपली आता फायनल स्टेप. क्वेश्चन नंबर 3 मधले शेवटचे 2 एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल बघा दिसायला एकदम अवघड वाटतं आहे पण एक्झाम्पल किती सोपं आहे बघा. थोडेसे ॲडजस्टमेंट करूया आपण. आता ॲडजस्टमेंट काय करायचं वाय इज इक्वल टू तुम्हाला हे माहीत पाहिजे ए रेस टू लॉग ए असेल तर हे एकमेकाला कट होतं. काय सांगतो समजतं आहे बघा इथला बेस आणि लॉगचा बेस हे जर सेम असेल तर दोघं एकमेकाला कट होतात. ठीक आहे. आपल्याला इथं लॉग 2 आहे इथं बेसला पण 2 आणता येईल. कसं आणणार बघा तर 4 म्हणजेच काय लिहू शकतो मी 2 स्क्वेअर बरोबर 2 स्क्वेअर आणि मग त्याच्या पॉवरला लॉग 2 आणि साइन एक्स समजतं आहे ओके प्लस 9 ला काय लिहिता येईल मला 3 स्क्वेअर इंटू लॉग 3 इंटू कॉस एक्स. ठीक आहे. पुढं वाय इज इक्वल टू 2 इंटू आता बघा ए रेस टू एम रेस टू एन काय असतं ए रेस टू एम एन बरोबर म्हणजे आपल्याला इथं काय करता येईल या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू लॉग 2 इंटू साइन एक्स. ठीक आहे. सेम या केसमध्ये 3 इंटू 2 इंटू लॉग 3 कॉस एक्स. आता आपल्याला काय पाहिजे होतं इथली टर्म आणि इथली टर्म सेम पाहिजे होती आले पण इथं हा 2 एक्स्ट्रा आला आहे आणि इथं हा 2 एक्स्ट्रा आला आहे. काय करूया आपण या 2ला शिफ्ट करूया पॉवरला इकडे करू शकतो ना आपण पॉवरला शिफ्ट ह्या आपण 2ला ह्या पॉवरला शिफ्ट करू शकतो. काय येणार वाय इज इक्वल टू 2 रेस टू लॉग 2 अँड साइन स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर कुठं आला समजतं आहे इथला 2 मी शिफ्ट केला साईनच्या पॉवरला ओके प्लस
3 रेज टू लॉग 3 आणि इथे येणार कॉस स्क्वेअर एक्स विच इज इक्वल टू हे 2 log 2 गेट कॅन्सल आणि 3 log 3 गेट कॅन्सल वी गेट वाय टू साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स काय असतं 1 परत ट्रिग्नोमेट्री ह्याला देऊया इक्वेशन नंबर 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा आहे डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स आता डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सची टर्म आहे का इथं कुठं नाही हे काय आहे कॉन्स्टंट आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय असतो 0 हे आला आन्सर समजतंय एक्झाम्पल बघा किती हार्ड होतं किती स्टेपमध्ये झालं समजतंय ओके ह्यातली कुठली स्टेप समजली नसेल तर मला एकतर कॉमेंटमध्ये सांगा अदरवाईज मेसेज करा अदरवाईज कॉल करा आता ह्यातलं लास्ट एक्झाम्पल हे पण सेम प्रोसिजरनं सॉल्व करायचं आपल्याला आता इथं ऑलरेडी आपल्याला दिलं आहे बघा हा ए आणि लॉग ए एकमेकाला कट होतील या 2 टर्म म्हणजेच काय येईल ए रेस टू कॉट एक्स ह्याला देऊया आपण आता इक्वेशन नंबर 1 डेरिव्हेटिव्ह सॉल्व करू डेरिव्हेटिव्ह कशाचा पाहिजे आता ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो ए रेस टू एक्स इंटू लॉग ए डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स इंटू लॉग ए बरं इथं काय येणार मग किंवा आधी लिहूया आपण की डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy डिवाइडेड बाय dx इज इक्वल टू ए रेस टू कॉट एक्स ॲज इट इज इंटू लॉग ए ठीक आहे ए रेस टू कॉट एक्सला ए रेस टू कॉट एक्स ॲज इट इज आणि इंटू लॉग ए पण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स घेतलाच नाही आपण म्हणजे ह्या पॉवरचा घेतलाच नाही म्हणून काय येणार डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स therefore dy divided by dx is equal to a raised to cot x into log a and derivative of cot x is minus cosec square x cot x चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स ठीक आहे आणि हे असेल आपला फायनल आन्सर हा आपला क्वेश्चन नंबर 3 चा इथे एंड होतो एक्झाम्पल नंबर 4 एक्झाम्पल नंबर 4 मध्ये क्वेश्चन व्यवस्थित रीड करूया आपण की एफ ऑफ एक्स गिवन आहे जी ऑफ 3 गिवन आहे जी डॅश ऑफ 3 गिवन आहे आणि फाइंड करायचं एफ डॅश ऑफ 3 आता जर एफ ऑफ एक्स गिवन आहे आपल्याला ठीक आहे आणि एफ डॅश ऑफ 3 फाइंड आउट करायचं आहे तर त्याच्या आधी आपल्याला सॉल्व करावं लागेल एफ डॅश ऑफ एक्स तिथं जे डॅश आहेत ते डॅश मे बी तुमच्यासाठी नवीन असतील डॅश डिनोट्स फॉर डेरिव्हेटिव्ह जर पॉवरला डॅश डिनोट करत असेल तर त्याचं मिनिंग काय असतं डेरिव्हेटिव्ह हे डॅश म्हणजे काय आहेत डेरिव्हेटिव्ह ठीक आहे ओके आता हा जो एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्सवरून आपल्याला सॉल्व करायचा आहे एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय करूया पहिल्यांदा लिहूया आपण की गिवन काय गिवन आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 7 इंटू जी ऑफ एक्स मायनस 3 याला देऊया आपण इक्वेशन नंबर 1 डिफरन्शिएट करूया डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स ठीक आहे काय होईल बोथ साईडला आपण डी बाय डी एक्सनं मल्टिप्लाय करायचं आहे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स हे क्लिअर आहे विच इज इक्वल टू आता इथं बघा स्क्वेअर रूट आहे फक्त जर स्क्वेअर रूटमध्ये एक्स असतं तर काय लिहिलं असतं आपण 1/2 रूट एक्स ठीक आहे म्हणजे इथं रूट एक्स आहे इथं पण काय आलं रूट एक्स मग आपला जो स्क्वेअर रूट आहे तो ॲज इट इज येणार दॅट इज 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 7 इंटू जी ऑफ एक्स मायनस 3 इंटू आता परत हा जो स्क्वेअर रूट आहे ह्या स्क्वेअर रूटमधले जे टर्म्स आहे त्याच्या डेरिव्हेटिव्ह आपण घेतलाच नाही म्हणून परत त्याचा एकदा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 7 इंटू जी ऑफ एक्स मायनस 3 विच इज इक्वल टू आता डायरेक्ट एफ डॅश ऑफ एक्स लिहितो कारण डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच काय असणार आहे एफ डॅश ऑफ एक्स ठीक आहे ओके therefore 1 divided by 7 into square root 7 into g of x minus 3 into d by dx of आता 7 आउटसाइड घेऊ डेरिव्हेटिव्हचे आपण g of x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार g डॅश ऑफ x समजतं g of x चा डेरिव्हेटिव्ह g डॅश ऑफ x आणि मायनस 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 कारण मायनस 3 काय आहे कॉन्स्टंट क्लिअर आहे ओके आता हा आपल्याकडे एफ डॅश ऑफ एक्स आता आपल्याला
गिवन काय आहे बघा, अजून टर्म जी ऑफ 3 गिवन आहे. ठीक आहे. देन जी डॅश ऑफ 3 गिवन आहे. म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, ह्या पूर्ण इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 3 पुटअप करावी लागेल. लिहितो मी की ॲट एक्स इज इक्वल टू 3 वी गेट एफ डॅश ऑफ 3. लेफ्ट साईडला पण एफ डॅश ऑफ 3 आला, जो रिक्वायर्ड आपल्याला विचारला एफ डॅश ऑफ 3ची व्हॅल्यू. एफ डॅश ऑफ 3 इज इक्वल टू काय येणार बघा, 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 7 इंटू जी ऑफ 3 मायनस 3 अँड 7 इंटू जी डॅश ऑफ 3. ज्या काही व्हॅल्यू माहिती आहेत त्या पुटअप करून घेऊया आपण. स्क्वेअर रूट ऑफ 7 इंटू जी ऑफ 3, जी ऑफ 3 दिला आहे 4, पुटअप करूया. मायनस 3 इंटू 7 इंटू जी डॅश ऑफ 3, जी डॅश ऑफ 3 दिला आहे 5. देअरफॉर जी डॅश ऑफ 3 इज 5. सॉल्व करूया, आन्सर काय ते बघूया. 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूटमध्ये 7 इंटू 4 28, 28 मायनस 3 25 अँड 7 इंटू 5 35 विच इज इक्वल टू काय येणार बघा, हे 35 ॲज इट इज. आणि इथं काय येणार 1 एक टर्म राहिली आपली. टर्म काय राहिली बघा, 1/2 रूट एक्स येतं आहे, म्हणजे इथं एक 2 एक्स्ट्रा येणार. इथं येणार 2, हा 2 इथं पण येणार, इथं पण येणार आणि इथं पण येणार आहे. ठीक आहे. मग इथं 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 25, स्क्वेअर रूट ऑफ 25 काय येतं आहे 5. ठीक आहे. विच इज इक्वल टू 35 डिवायडेड बाय 10. तर थोडंसं सिम्प्लिफाय केलं आपण, 5ने डिवाइड करू बोथ टर्मला. तर ॲन्सर काय मिळेल, 5 7 जा 35 अँड 5 2 जा 10. आणि लेफ्ट साईड काय आपली एफ डॅश ऑफ 3. हेच तर सॉल्व करायचं होतं आपल्याला, समजतं आहे. 5 एक्झाम्पल नंबर 5मध्ये एफ ऑफ एक्स गिवन आहे, जी ऑफ 0 गिवन आहे, जी डॅश ऑफ 0 गिवन आहे. सॉल्व करायचं एफ डॅश ऑफ 0. तर आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करूया. सेम प्रिव्हियस सारखं एक्झाम्पल आहे, फक्त आता करायचं काय आपल्याला, एफ डॅश ऑफ 0 सॉल्व करायचं असेल तर आधी आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स पाहिजे. म्हणून इथं लिहितो मी सोल्युशन डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू काय असेल एक्स. म्हणजे लेफ्ट साईडला काय येणार, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. काय करूया आपण, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. बोथ साईडला डी बाय डी एक्सनं मल्टिप्लाय करतो मी. मग राईट साईडला ही आपली लेफ्ट साईड आहे आणि राईट साईड आता डी बाय डी एक्स इंटू जी ऑफ 3g इंटू 5 इंटू जी ऑफ एक्स. ओके. आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. मी तो स्टार्ट करतो. काय येणार, दिस एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू ह्या जीचा डेरिव्हेटिव्ह येणार जी डॅश आणि रिमेनिंग ब्रॅकेट ॲज इट इज, म्हणजेच 3g इंटू 5 जी ऑफ एक्स. ओके. आता बघा आपण जो डेरिव्हेटिव्ह घेतला तो फक्त ह्या जीचा घेतला, ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेतलाच नाही. म्हणून काय येणार परत डी बाय डी एक्स ऑफ दिस होल ब्रॅकेट, म्हणजेच 3g इंटू 5 इंटू जी ऑफ एक्स. ठीक आहे. विच इज इक्वल टू जी डॅश इंटू दिस 3g इंटू 5 जी ऑफ एक्स. डी बाय डी एक्स ऑफ हे 3 आउटसाईड काढूया. ह्या जीचा डेरिव्हेटिव्ह येणार जी डॅश ब्रॅकेटमधली टर्म ॲज इट इज 5 इंटू जी ऑफ एक्स. आता परत काय झालं, हा जो जी आहे ह्या जीचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला, म्हणून परत आता ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय येणार डी बाय डी एक्स ऑफ 5 इंटू जी ऑफ एक्स. लास्ट डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजेच लास्ट टर्म काय येणार बघा जी डॅश ऑफ 3g इंटू 5 इंटू जी ऑफ एक्स. देन 3 इंटू जी डॅश ऑफ 5 इंटू जी ऑफ एक्स. आता डी बाय डी एक्स ऑफ ही टर्म म्हणजे 5 ॲज इट इज आणि जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. ही झाली फायनल टर्म आपली, म्हणजे आपला एफ डॅश ऑफ एक्स ॲक्च्युली इथं सॉल्व झाला आहे. पण आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स नाही सॉल्व करायचं, आपल्याला सॉल्व काय करायचं आहे एफ डॅश ऑफ 0. म्हणजेच काय करायचं आता की पुट एक्स इज इक्वल टू 0. बघा आपल्याकडं एफ डॅश ऑफ एक्स आहे आणि सॉल्व करायचं एफ डॅश ऑफ 0. म्हणजे काय करावं लागेल, एक्सची व्हॅल्यू 0 पुटअप करायचे. ॲन्सर काय येईल बघा, लेफ्ट साईड इज एफ डॅश ऑफ
0 इज इक्वल टू, जिथं कुठे एक्स दिसतं तिथं सगळीकडे काय करायचं आता 0 पुटअप करायचं. 1 2 3 थ्री प्लेसेसला 0 पुटअप करायचं. ॲन्सर जी डॅश ऑफ 3g इंटू 5 इंटू जी ऑफ 0. नेक्स्ट 3 इंटू जी डॅश ऑफ 5 इंटू जी ऑफ 0. नेक्स्ट 5 इंटू जी डॅश ऑफ 0. आता आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत, एक आहे जी ऑफ 0, दुसरी जी डॅश ऑफ 0. जी ऑफ 0ची व्हॅल्यू आहे, जी ऑफ 0ची व्हॅल्यू 0 आणि जी डॅश ऑफ 0ची व्हॅल्यू 3. क्लिअर आहे? ओके. आता हे व्हॅल्यू पुटअप करूया. जी ऑफ 0ची व्हॅल्यू 0 आणि जी डॅश ऑफ 0ची व्हॅल्यू 3, विच इज इक्वल टू जी डॅश ऑफ 3g इंटू 5 इंटू जी ऑफ 0. जी ऑफ 0ची व्हॅल्यू 0, 0 इंटू 5 0. ॲन्सर काय येणार 0. ठीक आहे. नाव 3 इंटू जी डॅश ऑफ, आता इथं जी ऑफ 0ची व्हॅल्यू 0, 0 इंटू 5 0. 5 इंटू जी डॅश ऑफ 0ची व्हॅल्यू 3. थोडं सॉल्व करूया अजून, सिम्प्लिफिकेशन. ॲन्सर काय येईल बघा, जी डॅश ऑफ, आता जी ऑफ 0ची व्हॅल्यू 0, 0 इंटू 3 अगेन 0. ॲन्सर जी डॅश ऑफ 0 इंटू 3 इंटू जी डॅश ऑफ 0 इंटू 5 इंटू 3. दोन व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायचे आहेत. आन्सर येईल आपला जी डॅश ऑफ 0 आहे 3, देन दिस 3, जी डॅश ऑफ 0 इज 3, दिस 5 अँड दिस 3. ॲन्सर काय येतं बघा, टोटल मल्टिप्लिकेशन केलं 3 3 9, 9 3 27, बट टोटल इंटू 15, 27 इंटू 15 आय थिंक 405. हे आपलं फायनल ॲन्सर. एक्सरसाइज 1.1 मधला एक लास्ट क्वेश्चन आहे आपला. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स आहे आणि जी ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स आहे. मग त्याचं कंपोजिट फंक्शन यूज केलं इथं की एफ ऑफ जी ऑफ एक्स काय येईल. एफ ऑफ जी ऑफ एक्स कसं सॉल्व करतो आपण, हे दोन्ही फंक्शन कंबाईन करायचे. पहिल्यांदा एफ आहे म्हणून पहिल्यांदा साइन येणार, नेक्स्ट जी ऑफ एक्स आहे म्हणून नेक्स्ट काय येणार लॉग एक्स. म्हणजे इथं काय येणार साइन ऑफ लॉग एक्स. आता हा होता एफ ऑफ जी ऑफ एक्स. आता आहे जी ऑफ एफ ऑफ एक्स. आधी जी आहे, जी काय आहे लॉग आहे आणि देन एफ ऑफ एक्स, म्हणजेच इथे येणार साइन एक्स. काय येणार बघा, फर्स्ट आहे जी, जीची टर्म काय आहे लॉग आहे आणि नेक्स्ट टर्म साइन आहे म्हणून लॉग ऑफ साइन एक्स. एक्स एकदा देणार, एक्स डबल डबल द्यायचं नाही, असं नाही द्यायचं लॉग एक्स इंटू साइन एक्स. एक्स एकदा देणार. ठीक आहे. ओके. नाव एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश म्हणजे ह्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता डॅश समजतं, डॅश डिनोट्स फॉर डेरिव्हेटिव्ज. एफ ऑफ एक्स म्हणजे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स. जी डॅश ऑफ एक्स, जी डॅश ऑफ एक्स म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 डिवायडेड बाय एक्स. नेक्स्ट द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स कुठं आहे, याचा डेरिव्हेटिव्ह साइन ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. नाही सॉरी, पहिल्यांदा फक्त एफ ऑफ जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा एफचा डेरिव्हेटिव्ह येणार एफ डॅश ऑफ ब्रॅकेट ॲज इट इज, ब्रॅकेट काय आहे जी ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स आणि परत ह्या जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार जी डॅश ऑफ एक्स. म्हणजे टोटल टर्म थोडंसं एक्समध्ये आलं आहे किंवा मी याला असं लिहितो 1 डिवायडेड बाय एक्स. आणि इथं काय येणार एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू ह्या जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. तर डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स. जे एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे, कुठं एफ ऑफ जी ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह साइन ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ॲक्च्युली साइन ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, साइनचा डेरिव्हेटिव्ह येणार कॉस. ठीक आहे, कॉस ऑफ लॉग एक्स. पण या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतलाच नाही आपण म्हणून परत एकदा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 डिवायडेड बाय एक्स. ठीक आहे. आता काय सांगितलं त्याने की दिस ही जी व्हॅल्यू आहे हीच व्हॅल्यू इथं फक्त ॲट एक्स इज इक्वल टू 1. याचं मिनिंग काय असतं बघा, तुमची याची जी काही व्हॅल्यू आली आहे तिथंही व्हॅल्यू पुटअप करा. काय व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू 1. म्हणजे जिथं कुठं तुम्हाला एक्स दिसणार आहे तिथं 1 पुटअप करायचं. ठीक आहे. इथं एक 1 येणार आणि इथं एक 1 येणार. आता इथं काय आलं लॉग ऑफ 1 आणि लॉग ऑफ 1 काय असतं 0 आणि कॉस ऑफ 0 इज 1. म्हणजे याचा आन्सर किती आला 1 आलं. आता इथं जे केलं होतं तेच फक्त प्रोसिजर उलटी करायची आपल्याला. म्हणजे जी ऑफ एफ ऑफ एक्स आहे. तर जी ऑफ एफ ऑफ एक्सचा आता काय सांगितलं बघा, द डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. जी ऑफ एफ ऑफ एक्स, जीचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ब्रॅकेटमधली टर्म ॲज इट इज आणि परत ह्या ब्रॅकेटमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स. क्लिअर आहे. ओके. तर डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स
हे जे जी ऑफ एफ ऑफ एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/साइन एक्स. ठीक आहे. आणि परत साइन एक्सचा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह का, कारण फक्त आपण लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, साईनचा नाही घेतला, म्हणून परत साईनचा डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स. ह्याला तुम्ही cos/sin कॉट एक्स असं पण लिहू शकता. ठीक आहे. हिंट बास्केटमध्ये आपल्याला हिंट बास्केट दिली आपल्याला, हिंट बास्केटमध्ये कॉट एक्स आहे म्हणून cos x/sin x इज कॉट एक्स पण लिहू शकता तुम्ही. आता इथं व्हॅल्यू काय आले कॉट एक्स आणि इथं काय सांगितलं की x = π/3. ठीक आहे. आता कॉट ऑफ π/3 आन्सर काय येणार, कॉट ऑफ π/3 असतं √3. हे आहे आपलं एक्सरसाइज 1.1. तुम्ही मी अजून एकदा सांगतो आहे की मी एक्सरसाइजमधले कुठलेही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून देणार नाही. हां, जे हार्ड असतील ते सॉल्व करून देईन. त्यासाठी तुम्ही काय करा, आधी एक्सरसाइज पूर्ण सॉल्व करा. त्यातले कुठले तुम्हाला सॉल्व होत नाहीत ते मला मेसेज करा.